संत ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानकाकांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे मार्गस्थ होते। संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज सासवड नगरीमध्ये मुक्कामी आहे। काल दिवे घाट पार करून हा सोहळा सासवडमध्ये आला होता आणि यानंतर आज संत सोपानकाकांचा पालखी सोहळा हा पंढरपूरकडे मार्गस्थ होतोय। संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी सासवडकर सज्ज झाले। त्याचबरोबर संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यावर जाण्यासाठी अनेक दिंड्या वारकरी हे दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात संत सोपानकाकांचा पालखी सोहळा आता पंढरपूरकडे मार्गस्थ होतोय। संत सोपानकाकांचा आता पहिला मुक्काम हा पांगारे येथे असणार आहे, त्यानंतर तो मांडकी येथे असणार आहे आणि नंतर निळा असा प्रवास करून हा पालखी सोहळा बारामती तालुक्यात दाखल होईल आणि तिथून पुढं पुरंदरकरांचा निरोप घेऊन हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे। आज संत सोपानकाकांचा पालखी सोहळा सासवडहून मार्गस्थ होते। पुरंदर तालुक्यातील 2 मुक्काम आटपल्यानंतर तो बारामती तालुक्यात दाखल होईल। संत सोपानकाकांचा पालखी सोहळा आज मार्गस्थ होतोय, कसा असणार आहे हा पालखी सोहळा, किती वारकरी आणि किती दिंड्या यामध्ये सहभागी झाले? उत्साहाच्या वातावरणात आता हा प्रस्थान सोहळा पार पडलेला आहे। काल पुण्याहून माऊलींचं आगमन झालंय, सासवड नगरी माऊलीमय झालेली आहे। त्याच्यामध्ये आज माऊलींचे अध्यक्ष यांनी सोपानकाकांच्या पादुकांचं पूजन करून नंतर त्या देवापुढून त्या पालखीमध्ये ठेवला गेला। नियमाचं भजन करून आता अजून देऊळ वाटेचं पालखी बाहेर पडते। अति मोठा उत्साह आहे। एक नेहमी तुम्ही वारीचं लक्षात ठेवा की जितकं मोठं संकट येतं, आता पावसाचं फार मोठं संकट येतं, पण तितक्याच जोमाने वारकरी पुढे येऊन या संकटावर मात करून पंढरपूरकडे चालतात। मुक्काम कसा असणार आहे, वारीचा मार्ग कसा असेल? यावर्षी तिथीचा एक विषय आल्यामुळे एक मुक्काम कमी केलाय। माळेगावचा मुक्काम रद्द आहे। अशी 14 दिवसाची आमची प्रवास आहे। पहिला मुक्काम पांगारे, मांडकी, नंतर लिंबूत, सोमेश्वर, कोऱ्हाळ, माळेगाव नाहीये, त्यानंतर बारामती, नंतर लासूर्ण, अकलूज, त्याच्यानंतर निर्वांगी राहिल्यामध्ये अकलूज, बोंडले, भंडी शेगाव आणि वाखरी। वारकऱ्यांना काय आव्हान कराल शिस्तीचं पालन करण्यासंदर्भात? वारकऱ्यांना तसं आव्हान करायची गरज नाही। वारकरी हा नियमानेच चालत असतो। नियम जो पाळतो तो भजनानंद घेत असतो, तो त्या ब्रह्मरसामध्ये ब्रह्मरसाचं सेवन करत असतो। त्याला सांगायची गरज नसते। फक्त इतर जो समाज एक ग्रस्त असतो त्याची फक्त एक शासनाने त्याकडे लक्ष द्यावं एवढी माझी हे आहे, विनंती आहे शासनाला। अगदी बरोबर आहे। संत ज्ञानेश्वर माऊली यांचं पालखीचं प्रस्थान काल रात्री सासवड शहरामध्ये झालेलं आहे। त्यासोबतच आज संत सोपानकाका यांच्या पालखीचं प्रस्थान सोहळा आता संपन्न झालेला आहे। पालखीचं प्रस्थान नुकतंच झालेलं आहे। यासाठी आम्ही पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर केलेला आहे। पालखी प्रस्थानासोबत मोठ्या प्रमाणावर भाविक यांचं आगमन पुरंदर तालुक्यात झालेलं आहे आणि दोन्ही पालखीचे मार्ग वेगवेगळे आहेत। दोन्ही पालखीच्या मार्गावर वेगवेगळ्या बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये वाहतुकीचं नियोजन, पालखीसोबत चालणारे अधिकारी वापरणारे यांचं नियोजन, ब्लॉकिंग पॉईंटचं नियोजन आणि इतर वाहतुकीचं व्यवस्थित नियोजन पुरंदर तालुक्यामध्ये आम्ही केलेलं आहे। भाविकांना कुठेही त्रास